मी हा व्हिडिओ म्हातोबाच्या टेकडीवरून करतोय आणि म्हातोबाच्या टेकडीवरून सकाळी नाही संध्याकाळी करतोय. आणि इकडे समोर सूर्य अगदी अस्ताला आलेला आहे. म्हणजे एक्झॅक्टली तीच वेळ आहे की मी सिंहगडावर जाऊन पायथ्याशी आल्यानंतर दिवसभराचा आढावा घेणारा जो व्हिडिओ करतो ना, तीच वेळ आता आलेली आहे. आणि या वेळेला मी सिंहगडाचाच आढावा घेणारा व्हिडिओ पण म्हातोबाच्या टेकडीवर बसून करतो आहे त्याच वेळेला. तर नमस्कार मित्रांनो, रवी करंदीकर. काय झालं, शुक्रवारी मी नेहमीप्रमाणे थंडी असली तरी उशिरा उठलो, तरी सुद्धा मी उशिराची बस पकडून आतकरवाडीला गेलो. आणि तिकडे असं सुंदर वातावरण होतं. मी पोहोचलो होतो त्यावेळेला साधारणतः 8:30 वगैरे वाजलेले होते, पण छान प्रकाश होता. मग मी सिंहगडाचा व्हिडिओ काढला, फोटो काढला, जरा वॉर्मअप केलं आणि मग अनवाणी पायांनी चालायला सुरुवात केली. वाटेत खूप छान छान लोक भेटले, त्यांच्यावर फोटो बिटो काढून घेतले, गप्पा वगैरे मारत मी आरामात वर गेलो. पण वर गेल्यानंतर माझ्या असं लक्षात आलं की अरे, मला खूप झोप आलेली आहे. तर आता इथे जर मी सिंहगडावर थांबलो तर मी झोपून जाईन. आणि सिंहगडावर झोप खूप छान लागते बरं का. अशा झाडाच्या सावलीत छान थंडगार हवेमध्ये सुंदर झोप लागते. आणि मी एकदा जर झोपलो ना तर मी संध्याकाळशिवाय काय उठणार नाही. तर त्यामुळे आता गडावर थांबायला नको, पटकन घरी जाऊया. म्हणून मी उतरायला सुरुवात केली. माझ्या अंदाजाप्रमाणे मी साधारणतः 2ची वगैरे बस पकडून परत आलो असतो. तर मी असं उतरायला सुरुवात केली. आता आता मला उशीर का झाला नेहमीपेक्षा, नेहमीसारखी 6:30ची बस न पकडता मी उशिरा का उठलो आणि उशिरा का आलो ते सांगतो. काय झालं, मी गुरुवारी एक व्हिडिओ केलेला होता आणि तो व्हिडिओ करण्यात मी इतका रंगलो आणि मला तो किती मोठा झाला हे कळलंच नाही. माझं सगळं बोलून संपल्यानंतर मी थांबलो. तर त्या व्हिडिओचा विषय रिडेव्हलपमेंट हा होता. आणि रिडेव्हलपमेंट करणाऱ्या सोसायटीला जर असं लक्षात आलं की आपण ज्याला सल्लागार नेमलेलं आहे, तर तो आपल्या हिताकडे बघण्याच्या ऐवजी बिल्डरला आपल्या सोसायटीचं काम, आपल्या सोसायटीची रिडेव्हलपमेंट मिळवून देण्याकरता प्रयत्न करणारा बिल्डरचा एजंट आहे. आपला नाहीये सल्लागार, असं काही लोकांच्या लक्षात आलं. तर अशा परिस्थितीत काय करायचं या विषयावर तो व्हिडिओ होता. तर तो व्हिडिओ खूप मोठा झाला. मला तो अपलोड करताना खूप प्रॉब्लेम आला, खूप वेळ गेला. त्यामुळे मला झाला झोपायला उशीर. त्यामुळे मला उठायला उशीर झाला. त्यामुळे गडावर यायला मला उशीर झाला. आणि रात्री झोप नीट न झाल्यामुळे मला भयंकर झोप आलेली होती. तर बरं, मी तो व्हिडिओ एवढ्या उशिरा अपलोड केला, पण मी तो पब्लिश केलेला नव्हता, कारण मला पब्लिश करण्याच्या आधी एकदा बघायचा होता तो. तर एकदा माझ्या मनात काय आलं की चला आता सिंहगडावर तो बघू आणि पब्लिश करून टाकू. पण मी काय विचार केला की आपण सिंहगडावर आल्यानंतर परत दररोजच्या नेहमीच्या जे विषय आहेत तर त्या विषयावर चर्चा करण्यापेक्षा, त्याचा विचार करण्यापेक्षा आपण ते सगळं विसरून जाऊन फक्त आज गडाचा, महाराजांचा आणि हिंदवी स्वराज्याचा विचार करावा, असं म्हणून मी तो बघायचं नाही आणि पब्लिश करायचं नाही असं ठरवलं आणि उतरायला लागलो. तर वाटेमध्ये एका ठिकाणी असं खूप अवघड रॉक पॅच होता. तिथे मी थांबलो होतो आणि खालून येणाऱ्या लोकांना मी वर येऊ देत होतो. तर वर येणाऱ्या दोघांच्या पैकी एक जण मला खालूनच म्हणाला, नमस्कार रवी करंदीकर. असं म्हणून तो हसायला लागला, मी पण हसायला लागलो. आणि जवळ आल्यानंतर त्याच्या बरोबरच्या मित्राला तो म्हणाला, ये जो है ना रवि करंदीकर, ये बहुत बड़ा ब्लॉगर है. इसने आपने इसने पुणे के बहुत बड़े बड़े बिल्डर से बहुत बड़े बड़े पंगे लिए हैं. असं म्हणून त्यांनी 2-4 प्रोजेक्टची आणि 2-4 मोठ्या बिल्डरांची नावं वगैरे सांगितली. तर त्याच्या मित्रालाही माहिती होतं हे सगळे बिल्डर. तर तो म्हणाला, अरे तूने उनसे पंगा लिया तो उन्होंने तुझे कुछ किया नहीं क्या? तर आता मग त्याच्यावर मी त्यांना सांगितलं काय काय वगैरे, ते काय काय झालं आणि कशा माझ्यावर अजून सुद्धा किती मोठ्या मोठ्या केसेस आहेत वगैरे. आणि मी उतरायला लागलो.
तर सांगायचा मुद्दा काय की गडावर या बाकीच्या सगळ्या गोष्टींचा, रिअल इस्टेटचा, पुढे रिअल इस्टेट मार्केटचा, रिडेव्हलपमेंटचा हा विचार करायचा नाही असं म्हणून मी उतरायला लागलेलो होतो. पण वाटेत हा मित्र भेटला आणि परत तो विषय माझ्या डोक्यात सुरू झाला. तेव्हा मला अशी गोष्ट लक्षात आली की अरे आता मी कोथरूड मधल्या रिडेव्हलपमेंटवर फोकस करतो आहे. तर आता तर खरं तर मी बिल्डरच्या बरोबर, बिल्डरच्या बाजूने उभा आहे. पण सोसायटी आपल्या सोसायटीची म्हणजे कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी आपल्या प्रॉपर्टीची, आपल्या सोसायटीची, आपल्या बिल्डिंगची रिडेव्हलपमेंट करते. म्हणजे खऱ्या अर्थाने बघितलं तर ते बालक आहेत आणि ते आपल्या प्रॉपर्टीची रिडेव्हलपमेंट करत आहेत. बिल्डर जो आहे तो फक्त विकसक आहे. त्या अर्थाने तो बिल्डर नाहीये, डेव्हलपर बिल्डर ज्याला म्हणतात तर तसा तो नाही आहे. तो हे मालक आहेत आणि ह्यांना आपली प्रॉपर्टी कशी व्हावी, रिडेव्हलप पडली पाडून नवीन बिल्डिंग कशी व्हावी ह्याच्या त्यांच्या ज्या कल्पना आहेत, त्यांच्या ज्या गरजा आहेत, तर त्याप्रमाणे ते सोसायटीचे मालक आपली प्रॉपर्टी रिडेव्हलप करतायत. म्हणजे खऱ्या अर्थाने ते बिल्डर झाले. हा हा त्या व्यवसायातली माहिती असल्यामुळे तथाकथित जो डेव्हलपर आहे तर तो फॅसिलिटेटर म्हणून काम करेल, पण तो जागेचा ओनर नसेल. बरोबर की नाही? तो तयार झालेल्या प्रॉपर्टीचा ओनर नसेल. तो फक्त एक विकसक डेव्हलपर असेल. तो बिल्डिंग बांधून देण्याची आणि बिल्डिंग बांधताना इतर जे काय त्याच्याशी रिलेटेड विषय आहेत, म्हणजे अगदी आर्किटेक्ट कडून चांगलं डिझाईन करून घेणं, अप्रूव्ह करून घेणं वगैरे वगैरे, नंतर कम्प्लिशन सर्टिफिकेट घेणं वगैरे, या सगळ्या सर्व्हिसेस ऑफर करणारा माणूस आहे. म्हणजे सॉर्ट ऑफ तो फक्त इव्हेंट मॅनेजर आहे. तो है ना, तो इव्हेंट मॅनेजर आहे. तर आता हे जर मी रिडेव्हलपमेंट बद्दल, कोथरूड मधल्या रिडेव्हलपमेंट बद्दल बोलायला लागलो तर मी खरं तर या सोसायटीच्या ओनर्स करता, जे आपली प्रॉपर्टी रिडेव्हलप करता आहेत, तर त्यांच्याकरता बोलणार आहे, त्यांच्याकरता काम करणार आहे, त्यांना सल्ला देणार आहे, त्यांना मार्गदर्शन करणार आहे. हा माझ्या रोलमध्ये किती मोठा बदल झालेला आहे अशी मला जाणीव झाली. आणि आत्तापर्यंत मी जो काय अभ्यास केलेला आहे त्याच्यामध्ये त्याची आठवण झाल्यानंतर माझ्या मनामध्ये असा प्रश्न आला की अरे हे या ज्या सोसायट्या आहेत, या सोसायटीच्या सभासदांना, त्यांच्या चेअरमनला, त्यांच्या सेक्रेटरीला, त्यांच्या मॅनेजिंग कमिटीला, त्यांच्या रिडेव्हलपमेंट कमिटीला ह्याची जाणीव कितपत आहे? मला तरी याची जाणीव कुठे दिसलेली नाही आहे. ते आपली जागा, आपला फ्लॅट, आपली प्रॉपर्टी खाली करून बिल्डरच्या ताब्यात प्लॉट देतात आणि त्यांचा रोल फक्त जमीन मालकाचा राहतो आणि बिल्डर सुद्धा त्यांना जमीन मालक म्हणूनच ट्रीट करतो. तर जमीन मालक आहेत म्हणून त्यांना तो काही स्क्वेअर फूट बांधून देतो, पण त्यांच्याकडे तो जमीन मालक म्हणून बघतो आणि बऱ्याच सोसायट्या या स्वतःकडे सुद्धा जमीन मालक म्हणून बघतात. हे असं आतापर्यंतच्या अभ्यासात लक्षात आलेलं आहे. हे ऐकून मला खूप वाईट वाटलं. पण मी म्हटलं की ठीक आहे ना, ह्याचा विचार नंतर सावकाश आपण पुण्याला घरी गेल्यानंतर उद्या परवा तेरवा करू, पण आज सिंहगड उतरताना या गोष्टीचा विचार करायला नको. असं म्हणून मी तो विचार झटकून टाकला. तर तर तुमचं काय मत आहे? सोसायटीची रिडेव्हलपमेंट होते तर त्यावेळेला आपला प्लॉट बिल्डरला देऊन टाकणं आणि जमीन मालक म्हणून आपला एक दुय्यम दर्जाचा रोल ऍक्सेप्ट करणं हेच मोठ्या प्रमाणावर आहे. तुम्हाला अशी कुठली सोसायटी माहिती आहे का की त्या सोसायटीने आपल्या सभासदांच्या
कारण जे नवीन घर बांधणार आहोत त्याच्यामध्ये आपण आणखीन पुढची 25 वर्ष राहणार आहोत. ऍक्च्युली आपण कारण साधारणतः सगळे 60 वर्षाच्या वयाचे असतात, तर त्यामुळे पुढची 25 वर्ष ते राहतील. त्यांच्याबरोबर त्यांची मुलं बाळ पण राहतील. आणि त्यांच्यानंतर, कारण कुठलाही पुण्यातला बिल्डर म्हणतो माझी बिल्डिंग 50 वर्ष टिकेल, तर मग त्याच्या पुढची 25 वर्ष त्यांची दुसरी पिढी राहील, कदाचित तिसरी पिढी राहील. तर या पुढच्या 25-50 वर्षाचा विचार करून, आपल्या फॅमिलीचा विचार करून, बदललेल्या परिस्थितीचा विचार करून आपल्याला आणि आपल्या पुढच्या पिढीला राहण्याच्या योग्य घर असावं असा आग्रह धरून किती सोसायट्या रिडेव्हलपमेंट करतात आणि किती सोसायट्या नाही, बिल्डरला आपली जमीन देऊन टाकू, आपला प्लॉट देऊन टाकू, तो नवीन त्याच्या पद्धतीने सध्याच्या रूल्स मध्ये बसेल अशा प्रकारचं एक नवीन घर बांधून देईल, असं फक्त एक जमीन मालकाचा रोल घेतात. तुमचं काय मत आहे? मला ही एक खात्रीने सांगतो की बिल्डर सोसायटीला फक्त जमीन मालक समजतात आणि त्यांच्या मनात भूमिका अशी असते की तुमचा जो प्लॉट आहे तर त्याच्यावर कायद्याप्रमाणे ऑर्गॅनिक FSI समजा 10,000 स्क्वेअर फूट आहे, पण नवीन रूल प्रमाणे त्याच्यावर 30,000 स्क्वेअर फूट बांधता येतं. त्याच्यापैकी तुमचं जे ओरिजिनल जे ऑर्गॅनिक 10,000 स्क्वेअर फूट आहे ते मी तुम्हाला बांधून देईनच, कारण तुम्ही मला प्लॉट देता आहात. आणि वरचे जे 20,000 स्क्वेअर फूट बांधता येणार आहेत तर त्याच्यापैकी किती द्यायचंय तुम्हाला? ते 20,000 स्क्वेअर फुटापैकी, म्हणजे 30,000 सगळे बांधता येत आहेत ना, त्या 20,000 स्क्वेअर फुटापैकी मी जर समजा तुम्हाला 5,000 स्क्वेअर फूट दिले, काय झालं? अरे पहिले 100 स्क्वेअर फूट होते, म्हणजे 10,000 स्क्वेअर फूट होते, त्याच्यामध्ये 15,000 म्हणजे 1.5 वाढले. हा, 50% फ्री एरिया दिला. आणि उरलेले ज्या 30 पैकी 15 आहेत तर त्याच्यामध्ये तो कन्स्ट्रक्शन कॉस्ट आणि उरलेले फ्लॅट विकून त्याला मिळणारा जो प्रॉफिट आहे तर त्याच्यातनं त्याची कन्स्ट्रक्शन कॉस्ट आणि प्रॉफिट तो मिळवतो, असा त्याच्याकडे हिशोब असतो. त्याच्या दृष्टीने रिडेव्हलपमेंट म्हणजे कायदेशीर अडचणी नसलेला, है ना, टायटल क्लिअर असलेला आणि पैसे न देता मिळणारा फुकटचा प्लॉट, असाच त्याचा दृष्टिकोन असतो. आणि असा फुकटचा मिळालेला, टायटल क्लिअर असलेला प्लॉटवर आपण जो प्रोजेक्ट करू त्याच्यापैकी काही हिस्सा जमीन मालकांना द्यायचा किंवा कमीत कमी हिस्सा जमीन मालकांना द्यायचा आणि जास्तीत जास्त हिस्सा आपल्याकडे ठेवून आपण भरपूर त्याच्यावर प्रॉफिट मिळवायचा, एवढाच फक्त दृष्टिकोन असतो. तो सोसायटीच्या सभासदांना राहण्यायोग्य आणि सोसायटी पुढची 25 वर्ष राहण्यायोग्य घर बांधू किंवा त्यांच्या पुढच्या पिढ्यांकरता पुढची 50 वर्ष राहण्याकरता त्या सभासदांच्या दृष्टीने योग्य घर बांधू, त्यांच्या कल्पनेतलं घर, त्यांच्या कल्पनेप्रमाणे, त्यांच्या गरजेप्रमाणे घर बांधू वगैरे असला काही विचार करत नाही. आणि दुर्दैवाने बऱ्याचशा सोसायट्या सुद्धा असा विचार करत नाहीत. असं काहीतरी माझ्या मनात आलेलं आहे, असं काहीतरी मला सापडलेलं आहे. तर माझं म्हणणं बरोबर आहे का चूक आहे? तुमच्या सोसायटीने आपल्या या पुढच्या 50 वर्षाचा विचार करून हे प्लॅन केलेलं आहे का? कॉन्सेप्ट डेव्हलप केलेली आहे का? का तुम्ही फक्त बिल्डरला प्लॉट देऊन टाकला आणि त्याच्याकडनं त्यांनी त्याच्या आयडियाज प्रमाणे बांधलेलं घर स्वीकारलं, एवढाच रोल तुम्ही घेतलेला आहे? हे मला प्लीज कॉमेंटमध्ये सांगा. ओके, चला थांबतो. अरे संध्याकाळी हा व्हिडिओ करतोय, सूर्यास्त झालेला आहे, प्रकाश कमी आहे, त्यामुळे मी आता थांबतो. ओके, बाय.